पुन्हा प्रयोग करू नका, तुम्हाला तळ जाईल, तुमच्या थोडीशी वापस घ्या. आपल्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटतच नसतो. कोणाला काय करायचं लेकरा वरचे कोणी ते आपल्याला माहिती, त्याला उद्या दारात यायचं आपल्या, त्याला आयुष्याचा त्याच्या कपाळाला गुलाल लागू द्यायचा नाही. मराठ्यांना आपण ते खाणार मराठी. तुम्हाला नाव सुद्धा सांगणार मी जे कोण कोणी आता नाही. मग आता इथून पुढे आमच्या हाताने झालंय काय म्हणून तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला लागला. काल सरकारला सांगितलंय तुम्ही पुन्हा प्रयोग करू नका, तुम्हाला जळ जाईल, तुमच्या नोटीशी वापस घ्या. घेतल्या तर ठीक, नाही तर तिचा सन्मान करा. आपल्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटतच नसतो. कोणाला काय करायचं लेकरा आणि त्यात पोलिसांचा काही दोष नाही. हे 4-2 जण बोलून सांगायचे, ते खाली करते, वरचे कोणी ते आपल्याला माहिती, त्याला उद्या दारात यायचं आपल्या, त्याला आयुष्याचा त्याच्या कपाळाला गुलाल लागू द्यायचा नाही. मराठ्यांना आपण ते खाणार मराठी. तुम्हाला नाव सुद्धा सांगणार मी जे कोण कोणी आता नाही. या अगोदर आपण सरकारला 3 महिने वेळ दिला. महसूलचे मुख्य सचिव नितीन खरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली. त्यावेळेस काय झालं, पुन्हा सरकारचं मुख्यमंत्र्यांच्या आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ आलं. 30 दिवसाचा वेळ मागितला. मराठ्यांनी 40 दिवसाचा दिला. पुन्हा आले, पुन्हा बोलले, जर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित करता येत नाही. मग पुन्हा समिती नेमली. समितीचं काम सुरू झालं आणि त्या समितीला 54 लाख नोंदी मिळाल्या. मराठा आरक्षणात असलेल्या 54 लाख. मग आता अडचण काय, तुम्हाला पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला. 24 डिसेंबर पर्यंत या नोंदीचा आधार येऊन अहवाल तर आपण स्वीकारलाय. प्रथम स्वीकारला, दुसरा स्वीकारला. तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय?